नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर मी बनवणार आहे आजीच्या पद्धतीने, पारंपरिक अशा पद्धतीने तिळाची भाजी. आज माझ्याकडे भाजीचं नव्हतं म्हणून चला मला माझ्या आजीची आठवण झाली, तर मी घेतले त्यासाठी पाऊण वाटी तीळ घेतले, पांढरेवाले साधारण तीळ घेतले. त्यासाठी 5 मिरची घेतली सुकीवाली, एक छोटा कांदा घेतलाय, एक टोमॅटो, 5 लसूण पाकळ्या. तर चला पुढील कृतीकडे वळूया. आपण गॅस पेटून घेऊया. यात टाकायचे आपल्याला तीळ, त्याला भाजून घ्यायचे. त्याला मंद आचेवर आपण भाजून घेऊया. पटकन बनणारी अशी रेसिपी आहे, जास्त मटेरियल पण लागत नाही आणि 3 ते 4 लोकांना पुरेल अशी आपली भाजी आहे. हे बघा आपले तीळ छान तळतळायला लागले. छान असा आवाज येतोय. बघा आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटं लागली आहेत तीळ भाजायला. आपले तीळ भाजून झाले. आपण गॅस बंद करून देऊया. याला एका भांड्यात काढून घेऊया. बघा आपले तीळ छान भाजून झाले. मी एका याच्यात काढले आणि मी घेतले मिरच्या आणि ही 5 लसूण पाकळ्या. याला चला आपण पाट्यावर वाटून घेऊया. बघा मी घेतलाय पाटा, त्यावर टाकले मिरची व लसूण पाकळ्या 5. तर चला याला आपण वाटून घेऊया. चला याला हे बघा आपण मस्त आजीच्या पद्धतीने मिरची वाटून घ्यायची आहे, लसूण पण वाटून घ्यायचं. मिरचीला मी तोडून घेतलं थोडं, म्हणजे पटकन वाटल्या गेली पाहिजे. छान बारीक वाटून घेऊया. हे बघा याप्रमाणे आपण मस्त असं बारीक करून घेऊया. हे बघा आपली मिरची छान वाटून झाली आहे. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. थोडं जाडसर असं ठेवलंय मी, म्हणजे याचा चव फार छान लागतो. तोंडात मिरची आली की छान वाटते. तर चला याप्रमाणे आपण काढून घेऊया. हे बघा आपण घेतले आहे पाट्यावर तीळ. तर चला याप्रमाणे आपल्याला तीळ पण छान बारीक असे वाटून घ्यायचे आहे. तर चला हे बघा आपण तीळ छान वाटून घ्यायचे आपल्याला. खूप जाड पण नको, खूप बारीक पण नको. याची भाजी फार अप्रतिम लागते. माझी आजी बनवायची ही भाजी. हे बघा जाडसर असं वाटण करायचंय आपल्याला. चला या प्रकारे आपण सर्व तीळ वाटून घेऊया व काढून घेऊया. हे बघा आपले तीळ छान असे वाटून झाले, मस्त असे जाडसर वाटून झाले. तर चला आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया. या प्रकारे पूर्ण सारण आपण काढून घेऊया. चला आपण गॅस पेटून घेऊया. यात टाकायचे आपल्याला 1 छोटा चम्मच तेल. हे बघा तेल छान गरम होऊ देऊया. परत थोडं तेल घालूया. 1 ते 1.5 चम्मच तेल आपण घातलंय. हे बघा आपले तेल छान तापत आले. तर चला यात टाकूया आपण 1 छोटा चम्मच भरून असे जिरे. हे बघा यात टाकायचे आपल्याला 1 छोटा चम्मच मोहरी. जिरे छान होऊ देऊया. आपण एक घेतला होता मीडियम आकाराचा कांदा, त्याला मी कापून घेतलाय. यात टाकूया आपण कांदा. याला छान लाल होईस्तोवर परतून घ्यायचंय. हे बघा आपला कांदा छान होत आलाय.
यात टाकायचे आपण घेतलेले वाटण, लसूण आणि मिरची. माझ्या आजीकडे उन्हाळ्या दिवसात भाजीला काही नसलं तर आजी आवर्जून ही तिळाची भाजी बनवायची व भाकरीसोबत आम्हाला खायला द्यायची. हे बघा आपला कांदा छान झालाय, मिरची पण झाली आहे. यात टाकूया आपण थोडी हळद. यात टाकूया आपण 1 छोटा चमच भरून लाल तिखट. यात टाकूया आपण टोमॅटो. 1 छोटा टोमॅटो मी चिरून घेतलाय. याला 2 मिनिटं होऊ देऊया. तर 2 मिनिटं झाले. यात टाकूया आपण वाटलेले सारण. हे बघा छान एकत्र करून घेऊया. यात टाकूया आपण 1 ग्लास पाणी. आता 1 ग्लास पूर्ण पाणी टाकले मी. यात टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ. अर्धा चमच मीठ. छान याला उकळी येऊ द्यायची आपल्याला. तर याला उकळी येऊ देऊया. हे बघा आपली 3 ते 4 मिनिटं झाले. मस्त अशी आपली तिळाची भाजी तयार झाली आहे. बघा 4 मिनिटात अशी भाजी बनली आहे. एकंदरीत 10 मिनिटात पूर्ण भाजी आपली तयार होते. हे बघा किती मस्त अशी ग्रेव्ही आली आहे. तर चला आपण यावर टाकूया कोथिंबीर. गॅस बंद करून देऊया. मस्त अशी झणझणीत अशी आपली तिळाची भाजी तयार झाली आहे. बिलकुल पारंपरिक पद्धतीने, आजीच्या पद्धतीने मी बनवली आहे. तर चला या मंडळी जेवायला या सर्वांनी. माझ्या आजीच्या पद्धतीची भाजी खायला या. तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पण तुम्ही ही भाजी खाऊ शकता. तर ही बघा 4 ते 5 लोकांना पुरणारी अशी आपली तिळाची भाजी तयार आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका. हे बघा किती मस्त अशी भाजी उकडल्यावर गॅस बंद केलं. मी खाली उतरवली आहे, पण मातीचं भांडं असल्या कारणानं ते उकडतच आहे. तर चला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास परत एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.